पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हे पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारनं अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता। बहिणींनो, सर्वात आधी मला एक सांगा, आज सकाळी तुमच्या मोबाईलची मेसेज रिंग वाजली का? तुमच्या बँकेच्या खात्यात काही जमा झाल्याचा मेसेज आलाय का? जर अजून आला नसेल तर काळजी करू नका, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा, तितकाच महत्त्वाचा आणि धक्कादायक बातमीचा ठरणार आहे। राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणींच्या खात्यात अखेर सरकारने पैशांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। कालपासून आणि आज सकाळपासून थेट तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे एकत्र पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पण थांबायचं नाहीये, कारण यामध्ये एक मोठी ट्विस्ट समोर आली आहे। काही बहिणींच्या खात्यात 3000 रुपये मिळालेत, तर काही बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपये मिळालेत। आणि सर्वात मोठी भीती म्हणजे तब्बल 14 लाख महिलांना या योजनेतून थेट अपात्र म्हणजेच बाद करण्यात आलं आहे। 14 लाख महिलांची नावं यादीतून कट झाली आहेत। आता या अपात्र महिलांमध्ये तुमचं नाव तर नाही ना? तुमच्या जिल्ह्याला पैसे कधी मिळणार? आज कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये थेट डीबीटीचं बटन दाबण्यात आलंय, हे सगळं अगदी सविस्तर आणि शेवटच्या जिल्ह्याच्या नावापर्यंत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून ही अत्यंत महत्त्वाची बातमी अर्धवट सोडू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे बघा, कारण आम्ही त्या राहिलेल्या 15 जिल्ह्यांची नावे जाहीर करणार आहोत, जिथे आज रात्री 12च्या आत पैसे जमा होणार आहेत। बघा आता लाडक्या बहिणींनो, रेशीमबाग मैदान ते थेट बँक खात्यामध्ये नेमकं काय घडलंय? निधी वाटपाचा ग्रँड सोहळा आणि एकनाथ शिंदे यांचा शब्द। महत्वाची घोषणा बघायला गेलं तर आम्ही जो शब्द देतो तो पाळतो, हा एकनाथ शिंदेचा शब्द होता। लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं। बहिणींनो, नागपूरच्या रेशीमबाग वैद्यरावर योजनेच्या निधी वाटपाच्या अत्यंत भव्य अशा दुसऱ्या टप्प्यावर कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला स्वतः तुमचे लाडके भाऊ म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होतं। अनेकांना वाटत होतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना फक्त कागदावर राहिली की काय, सरकार पैसे देणार की नाही? पण बहिणींनो, सरकारने आपला शब्द 100% पाळला आहे। आज सकाळी ठीक 9 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये खटाखट मेसेज यायला सुरुवात झाली आहे। आज एकाच दिवसात सरकारने तब्बल 990 कोटी रुपये महिलांच्या खात्यात वर्ग केले आहेत। पण आता मुख्य प्रश्न हा आहे की काल आणि आज मिळून नेमके किती पैशांची वाटप झाली आहे आणि ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार आहेत? चला सविस्तर जाणून घेऊया। आता 3000 रुपये की 1500 रुपये निधी तुम्हाला मिळणार आहे। बँक खात्यामधील पैशांचा घोळ आणि त्यामागचे सत्य आपण पाहणार आहोत। आता सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे ज्याने सर्व लाडक्या बहिणींना संभ्रमात टाकलं आहे। बऱ्याच महिलांना काल जून महिन्याचे 1500 रुपये आले, पण जुलै महिन्याचे पैसे आलेच नाहीत। काही भगिनींना मात्र एकत्र 3000 रुपये आले आहेत। मग असं का बरं झालं? नेमकं कारण काय आहे आणि काय खरं आहे? सरकारने या योजनेसाठी तब्बल 32,000 कोटी रुपयांचा महापॅकेज घोषित केला आहे। काल जेव्हा सरकारने डीबीटीचं बटन दाबलं, तेव्हा एकाच वेळी कोट्यवधी महिलांच्या खात्यात पैसे जात असल्यामुळे बँकिंग यंत्रणेवर प्रचंड ताण आला। तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे आणि ऐनवेळी निधीच्या नियोजनामुळे काल फक्त जून महिन्याचे 1500 रुपये बहुतांश महिलांना पाठवता आले। पण काळजी करू नका, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी काल रात्रीच अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत की ज्या बहिणींना काल फक्त जूनचे 1500 रुपये मिळाले आहेत, त्यांना पुढच्या काही तासाच्या आत जुलै महिन्याचे उर्वरित 1500 रुपये सुद्धा पाठवले जावेत। म्हणजेच तुम्हाला दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3000 रुपये मिळणार हे मात्र नक्की। जुलै महिन्याच्या नवीन कडक नियमावलीनुसार 3 अटींमध्ये तुम्ही पास आहात का? भगिनींनो, सरकारने जून महिन्यामध्ये कोणतीही कडक तपासणी न करता बऱ्याच भगिनींना सरसकट पैसे दिले आहेत। पण आता जुलै महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी सरकारने काही नवीन नियम आणि कडक नियम लागू केले आहेत। जर तुम्ही या नियमात बसला नाहीत तर तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात। लाडक्या बहिणींनो, वयोगटानुसार तयार करण्यात आलेले ते 3 मुख्य गट कोणते आहेत?
सरकारने पडताळणी सोपी व्हावी म्हणून महिलांचे वयानुसार 3 गट पाडले आहेत. पहिला गट म्हणजे 22 ते 35 वयोगटातील तरुण महिला, दुसरा गट म्हणजे 35 ते 45 वयोगटातील महिला, तिसरा गट म्हणजे 45 ते 65 वयोगटातील ज्येष्ठ महिला. आज सर्वात आधी 45 ते 65 वयोगटातील गरजू आणि गोरगरीब महिलांना प्राधान्य देऊन पैशांचे वितरण केले जात आहे. आता लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची टीप म्हणजे हा पैसा फक्त आणि फक्त गरीब, शेतमजूर आणि गरजू भगिनींसाठी आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाकडे 10 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या जुलै महिन्याच्या हप्त्यातून वगळण्यात येत आहे. त्यामुळे तुमची जमीन 10 एकराच्या आत असणे आवश्यक आहे. आता कोणत्या महिलांना पैसे कायमचे बंद होणार आहेत? व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं 14 लाख महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. ही कोणती नावे आहेत? सरकारने जेव्हा फॉर्मची पुनर्रचना आणि पडताळणी सुरू केली तेव्हा अनेकांना धक्का बसायला सुरुवात झाली. यामागे काही गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे चुकीची माहिती. अनेक महिलांनी उत्पन्नाचा दाखला चुकीचा जोडला आहे किंवा कुटुंबात सरकारी नोकरी असतानाही माहिती लपवली आहे. नंबर 2, दुहेरी अर्ज. एकाच महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर करून 2दा अर्ज भरल्याचे आढळून आले आहे. नंबर 3, अपवाद यादी. ज्यांच्या खात्यांवर आधीच एप्रिल किंवा मे महिन्याचे हप्ते व्यवस्थित आले नव्हते किंवा ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले होते, अशा 14 लाख महिलांची यादी वेगळी करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज मंजूर असेल किंवा आधीचे हप्ते आले असतील तरच तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. तो म्हणजे जिल्ह्याची यादी. सरकारने पहिल्या टप्प्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड केली आहे. उर्वरित 16 जिल्ह्यांमधील महिलांना मात्र 1 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आता या 20 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून जोरदार पैसे वाटप झाले आहेत. राहिलेल्या 15 जिल्ह्यांचे वाटप आज रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश या ठिकाणी समोर आले आहेत. चला तर मग पाहूया तुमचा जिल्हा यामध्ये आहे का. अगदी कान देऊन ऐका. लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो मराठवाडा आणि खानदेश विभाग. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अत्यंत गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबातील महिलांच्या खात्यावर आज सकाळपासून डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये दुसरा जिल्हा येतो नांदेड. नांदेड जिल्ह्यातील ज्या महिलांना बँक KYC पूर्ण केलेली आहे त्यांच्या खात्यावर आज दुपारपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर अकोला आणि धुळे, खानदेश आणि विदर्भाच्या सीमेवरील या 2 जिल्ह्यांमध्ये आज विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्या मोहिमेद्वारे 45 लाख महिलांपैकी पहिल्या टप्प्यातील महिलांना लाभ दिला गेला आहे. नंबर 2, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग. लाडक्या बहिणींनो, यामध्ये सातारा आणि कोल्हापूर विभाग. जर तुम्ही सातारा किंवा कोल्हापूर भागातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. येथील महिलांच्या खात्यावर काल जूनचे पैसे आले होते आणि आज जुलैचे 1500 रुपये देखील जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतरचा भाग येतो रायगड आणि रत्नागिरी. कोकणातील या 2 जिल्ह्यांमध्ये ज्या महिला शेतात किंवा इतरांकडे मजुरीचे काम करतात अशा गरजू महिलांना प्राधान्य देऊन थेट बँकेत रक्कम जमा केली जात आहे. यामध्ये आता तिसरा भाग येतो उर्वरित महत्वाचे जिल्हे. रात्री 12 पर्यंत वाटप होणारे ते जिल्हे. आता लक्ष द्या, पुढील जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळपासून ते रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत बँका सुरू ठेवून पैसे ट्रान्सफर करण्याचे आदेश आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. बीड आणि लातूर येथील ज्या महिलांना एप्रिल, मे आणि जूनचे असे 3 महिन्याचे हप्ते घेतलेले आहेत त्यांना जुलैचा हप्ता आज रात्रीपर्यंत मिळणार आहे. त्यानंतरचा भाग येतो बुलढाणा आणि अहिल्यानगर. नाशिक आणि नागपूर या मोठ्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी संख्या जास्त असल्याने पैशांचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यानंतरचा भाग येतो गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया. विदर्भातील या दुर्गम भागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने विशेष प्राधान्य दिले असून आज रात्रीपर्यंत येथील सर्व पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपयांचा हप्ता पूर्ण केला जाईल. पैसे आले की नाही, बँकेच्या टेक्निकल अडचणी आणि सोपा उपाय
बऱ्याच ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी तक्रार करतात की भाऊ, शेजारच्या काकूंना पैसे आले पण माझे अजून पैसे आले नाहीत. तर भगिनींनो, घाबरून जाऊ नका. या गोष्टी त्वरित तपासून बघा. नंबर 1, बँकेची निवड. तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतात. नंबर 2, रेंज आणि मेसेजचा प्रॉब्लेम. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अनेकदा बँकेचा मेसेज यायला 4 ते 5 तास उशिरा होतो. नंबर 3, डिजिटल पद्धत वापरा. बँकेत चकरा मारून गर्दी करण्यापेक्षा तुमच्या मोबाईलमधून गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम वापरून बँक बॅलन्स चेक करा. तिथे तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारने स्पष्ट सांगितलं आहे, जोपर्यंत ते सत्तेत आहेत तोपर्यंत तुमच्या हक्काच्या या पैशाला कोणीही धक्का लावू शकत नाही. ही योजना कधीही बंद होणार नाही. काल अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेरून विचारलं होतं की भाऊ, जून महिना संपला, जुलै अर्धा झाला, तरी पैसे का खात्यात आलेले नाहीयेत. आणि बघा, तुमच्या भावाने शब्द पाळला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आज तुमच्या खात्यात पैसे जमा करून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे की ते दिलेला शब्द पाळतात. आता लाडक्या बहिणींनो, कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले की 3000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय. जर काही अडचण असेल तरीही कमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. अशाच प्रकारच्या अत्यंत खऱ्या, सविस्तर आणि शासकीय योजनांतर्गतच्या सर्वात आधी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.